आता तुम्हाला काय खेळायचं ते खेळा. तुमच्या समोर खेळायला मी उभी आहे. सौ शारदा वसंत नगरकर. कळलं? पम्मी रणजित पिसे. पम्मी दी, बर्फ आणलाय. तुम्हाला हवा होता ना? आणलास? मग आता काय करशील त्याचं? काही नाही केलं तर याचं पाणी पाणी होईल. तुम्हीच सांगा काय करू. डोक्यावर फोड माझ्या, म्हणजे माझं डोकं ना शांत होईल. पम्मी दी, संध्याकाळपासून तुमचं डोकं गरमच आहे. म्हणजे काय झालंय? त्या नगरकर बाईंच्या घरी तुम्ही गेला होतात. त्यांनी चहा पाण्याला बोलवलं होतं तुम्हाला, तेही एकटीला. तो विषय नको ना. पण बोललात तर मन हलकं होईल तुमचं. अगं ती शुभूची मम्मी, तिने चॅलेंज केलंय मला. म्हणजे मला. अगं शाळेत असताना पण मी कधी चिंचेची पै धरली नाहीये आणि ही मला चॅलेंज करते. पम्मीला आता असतो माझ्याकडे वेळ आणि त्या वेळेत मी शुभू आणि आशूला एकत्र आणलं तर काय घोडं मारलंय मी तिचं. हा बघ, कुणाचा फोन आहे ते बघ. हो पम्मी दी, मीच उचलते. नाहीतर परत रागात तुम्ही काहीतरी बडबडाल आणि आलेलं काम पण जाईल. जाग बाई, फोन उचल. हॅलो. येस. नो नो नो, आय एम पम्मी मॅडम्स असिस्टंट. हां. व्हॉट वर्क विथ पम्मी दी? आपण मराठीत बोललो तरी चालेल. अच्छा, आपण मराठी आहात का? काय काम आहे पम्मी दीदींकडे? मी त्यांची मॅनेजर बोलते. ओके. त्यांनी ज्या सिरियल साठी फोटो पाठवले होते ना, त्यात त्यांचं सिलेक्शन झालं. नाव काय सिरियलचं? गेली सासरला पाय तिचा घसरला. आता घसरलाच म्हणून समजा. म्हणजे तुमची सिरियल अशी टॉपला नेऊन ठेवतील ना पम्मी मॅडम? तुम्ही एक काम करा, तुमच्या मॅडमला बॅग पॅक करून इथे यायला सांगा. इथेच राहावं लागेल. उद्या दुपारपर्यंत या म्हणून सांगा. नो 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 नो, उद्या म्हणजे लगेच? काय ना, उद्या नाही जमणार. माझं उद्याचं स्केड्यूल जरा पॅक आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या शेड्यूलचं पहा, आम्ही दुसरे ऍक्टर पाहतो. नो 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 नो, आता तुम्ही एवढा आग्रहाने फोन केलाच आहे तर ठीक आहे, येते मी उद्या. तुम्ही जरा ऍड्रेस पाठवाल का? ठीक आहे, मी पत्ता पाठवलाय, तुम्ही चेक करा आणि उद्या लवकर या. बरं बरं, थँक्यू, बाय. मम्मी चेंडू. आता बघ, मी काय आहे ना हे सगळ्यांना बरोबर दाखवते. आता कसा छान मूड झालाय. अग तडी, उगाच चिडले ना मी तुझ्यावर. सॉरी. मला सवय आहे याची. पण वाईट याचं वाटलं की त्या नगरकर बाईंमुळे तुम्ही तुमचा मूड खराब केला. पण आता तुम्ही त्यांचा मूड खराब करू शकता. ते कसं? ही सिरियल मोठी आहे, म्हणजे रोल मोठा असणार. तुमचे कपडे सांभाळायला सोबत कुणीतरी लागणार आणि सोबत फोटोग्राफर सुद्धा. OMG, म्हणजे शुभू आणि आशू. आणि तसंही शुभू आणि आशूच्या मैत्रीला परवानगी तर दिलीच आहे. पण आता ही मैत्री प्रेमापर्यंत कशी घेऊन जायची हे बरोबर माहितीये मला शुभूची मम्मी. इथे पण कर. आई, अगं खूप दिवसांनी तू माझ्या केसांना तेल लावतेस. खूप छान वाटतंय. मी काय रे, रोज तेल लावत जाय. पण तुला कामं असतात ना खूप. मोठा झालाय आता. आई, कितीही मोठा झालो ना तरी तुझ्यासाठी तुझं बाळच आहे की नाही. नाही, तू आता माझा पूर्वीचा बाळ नाही राहिलास. आई, अगं माझं काही चुकलंय का? ती अश्विनी कशी आहे रे? म्हणजे शाळेत असताना मुलींशी बोलायलाही घाबरणारा माझा बाळ. कॉलेजमध्येही मी कधी तुला कुठल्या मुलीशी बोलताना बघितलं नाही. पण मग
ह्या अश्विनीशीच मैत्री करावी असं तुला का वाटलं? म्हणजे त्याच्या मागे काहीतरी खास विशेष असं कारण असेल ना? काय कारण आहे? म्हणजे बघ ना, ती तुझ्या एवढी शिकलेली नाहीये किंवा अगदी छोट्या गावात राहते, तरी सुद्धा तिच्याशीच मैत्री करावी असं तुला का वाटलं? आई, अगं अश्विनी खूप साधे आहेत. त्यांना कोणी काही बोललं ना की त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, आणि कोणी त्यांचं कौतुक केलं की त्यांचे डोळे आनंदानं भरून जातात. त्यांच्या डोळ्यातलं पाणीच त्यांचं प्रामाणिकपणा सांगतो. हे आई, तुला माहितीये, त्यांना सहज असं काहीच नकोय. त्या खूप धडपड करतात, स्वतःच्या घरासाठी खूप मेहनत करतात. हे तुम्हाला म्हणायचीच ना की बाळ, पुस्तकांबरोबर माणसं सुद्धा वाचायला शिक. मला वाटतं आई, मी जी काही माणसं वाचलीत ना, त्यापैकी अश्विनीच एक अशी आहे की ज्यांच्याशी मी मैत्री करू शकतो. नाही, हे खरं आहे. अश्विनी अगदी साधी आणि सरळ मुलगी आहे. पण बाळ, कधी कधी काय होतं माहितीये का, आजूबाजूची माणसं किंवा परिस्थिती त्या माणसाला चुकीच्या मार्गावर जायला लावतात. आणि ह्या गोष्टीची तिने काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं. आणि मी तुमच्या मैत्रीला होकार दिलाय कारण माझा विश्वास आहे तुम्हा दोघांवर. आणि म्हणून हे मैत्रीचं नातं फक्त मैत्रीचंच राहू दे. ताईडे, पायवर घे ना. अगं हळूहळू, अगं लुगड्यात पाय अडकला तर दोघी पण पडतात ना. OMG, आता लुगडं. अगं ही साडी माझ्या हबीने चेकोस्लोवाकियावरून आणलीये. अगं ती कुठून पण आणली असेल, पण आता काय झालं? सांगते सांगते सांगते. काय आहे ना, जो फोटोशूट मी आशू बरोबर केला ना, तो फोटोशूट एका मोठ्या डायरेक्टरने बघितला आहे आणि मला सिरियलच्या शूटिंग साठी बोलवलंय. खरंच की काय? अगं हो, खरंच. खूप छान रोल आहे. दिसणार आहेस ना? ऑफकोर्स. कोणता कोर्स? आत्या, अगं मी दिसणारच आहे. नशीब ग बाई, नाही तर मी सगळ्यांना सांगायची माझी भाची सिरियल मध्ये काम करते, माझी भाची सिरियल मध्ये काम करते, पण तुझ्या केसांचं बट सुद्धा दिसत नाही बघ. झेंडू. मम्मी दी, पण सिरियलचं नाव काय? मला सांगितलंय सांगायचं नाही म्हणून, पण आता तू विचारतेच आहे म्हणून सांगते. गेली सासरला, पाय तिचा घसरला. तू ह्या सिरियल मध्ये काम करणार आहेस? आम्ही हे सिरियल रोज बघतो. या मायलेकींची तर ना पाठ पण झालीये सिरियल. OMG, खरंच? तू राजनंदिनीला भेटणार आहेस? नो आत्या, ती मला भेटणार आहे. मम्मी दी, बरं झालं बघ. अगं आमची आवडती सिरियल आहे ती. आशू, खरं तर हे सगळं ना तुझ्यामुळेच झालंय. नाही मम्मी दी, तू छानच काम करते म्हणून झालंय. ते तर आहेच. पण मला काय वाटतं माहितीये, या सगळ्याचा ना तुला फायदा झाला पाहिजे. 4 पैसे तुलाही मिळायला पाहिजे. हो की नाही आत्या? हो की नाही रुपाली? हो हो, बरोबर बोलतेस बाई तू. तेवढीच गाडी लवकर येईन ना. पण मम्मी दी, आता तर काम झालंय ना. अगं असं कसं? अगं खरं काम तर आत्ता सुरू झालंय. हा, ते प्रोड्युसर आहेत की नाही, त्यांनी मला सांगितलं की तुझी पर्सनल कॉस्ट्युम डिझायनर घेऊन ये. आणि मला असं वाटतं की ही संधी मला तुला द्यायची.
तर आता तुला माझ्यासोबत शूटिंगला यावं लागेल आणि माझ्यासोबत तिथे राहावं पण लागेल. राहावं लागेल. हा, नको पम्मी दी. अगं आधीच बुटीकचं काम गेलंय आणि आता इथे परत नवीन काम शोधावं लागेल. दुसरं कोणतंही काम शोधावं लागणार नाही. आणि बुटीकच्या मॅडमशी माझं ऑलरेडी बोलणं झालंय. त्यामुळे तू आता माझ्या बरोबर चल. आणि या वेळेला मी तुझं काही ऐकणार नाहीये. आता प्रमिला आहे तर काळजी कशाला ना. अगं तुला शूटिंग पण बघायला मिळेल. राजनंदिनीला भेटता येईल. मी ना तिच्यासाठी लाडू करून देते. तिथं सिरियल मध्ये दाखवलंय ना, तिला आवडतात लाडू. हो, पैसे पण चांगले मिळतील बाई. जा आशू. पण अगं इतक्या दिवस घरापासून लांब, आईपासून लांब नाही राहू शकत. तू दुसरं कोणीतरी बघ ना. सॉरी. OMG, ही मला नाही म्हणते, पम्मीला नाही म्हणते. ठीक आहे आत्या, ठरलं मग. माझा आणि तुमचा काही संबंध नाही. आता या घरात मी परत कधीच पाऊल ठेवणार नाही. झेंडू, लेट्स गो. अगं पम्मी दे ऐक. अगं ऐक तर. तू समजून तर घे. तुला मोठ्या बहिणीचं ऐकायचं नाहीये तर ठीक आहे. बर, येते मी. हा, व्हेरी नाईस. काय ग आशू, कुणाचा फोन आहे? फोटोग्राफर. व्हेरी नाईस. अगं मग बोल ना त्याच्याशी. अगं तसं नाही, राहू दे. असं कसं, असं कसं? मैत्री आहे की नाही तुमची? मग फोनवर तर बोलणं पाहिजेच. ड्रायव्हर, स्टॉप. जा आशू. हॅलो केकू, सांगितलेलं काम झालं पाहिजे. अहो 100 काय 200% तुमचं काम होणार. पण ज्याच्यासाठी करतोय त्याला कळलं नाही पाहिजे. हो तर शुभंकरला यातलं काहीच कळणार नाही. ओके बाय. हा. हॅलो. हां, कुठे आहात? बाहेर चालले. कुठे? पम्मी दी सोबत शूटिंग साठी. बरं. मग परत कधी येणार? काही दिवस तिकडेच आहोत. काही दिवस? हो, पम्मी दीचं काम आहे ना म्हणून. बरं. म्हणजे आता तुम्ही परत आल्यावरच आपण भेटू शकतो ना? हो. बाळ, कोण आले बघ. कोणीतरी आले वाटतं. मी फोन ठेवतो. तुम्ही सावकाश जा. आणि हॅपी जर्नी. हो. हां, बाय. काय का आशू, आज शुभू नाहीये म्हणून नाराज आहेस का तू? नाही. खरं तर ना, मी शुभूला माझा पर्सनल फोटोग्राफर म्हणूनच ठेवणार होते. पण काय ना, त्याचं कॉलेज असतं ना. आणि ती नगरकर बाई उगाच रागवेल ना. अगं खूप चांगल्या आहेत त्या. हो, त्या रागवतात पण समजून पण घेतात. तू काल बघितला ना. बाई, तुम्हाला कशाला मी अंधारात ठेवू? अहो खरं ते सांगतो. अहो 97 वर्षाचा आहे तू माझे काका. तुझं वय किती आहे? वडिलांच्या चुलत काकाच्या मावस बहिणीचा सख्खा मुलगा. म्हणजे माझे हे काका. वाटलं नव्हतं हो असं अचानक आजारी पडतील आणि पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतील. मी तर त्यांच्या 100ची तयारी केली होती. पण 97लाच विकेट गेली तर. अहो एकुलते एक काका तो ते माझे आणि मी त्यांचा एकुलता एक पुतण्या. मी स्वतः थांबलो असतो हॉस्पिटलमध्ये, पण मी जर ऑर्डरला गेलो नाही तर त्यांच्या औषध पाण्याचा खर्च कसा करणार?
म्हणून मी शुभंकरला विनंती करायला आलोय, तू जर हॉस्पिटलमध्ये थांबला तर बरं होईल. किती आहे औषध पाण्याचा खर्च? नाही बाई नाही. अहो असं लोकांकडून पैसे घेऊन काकांवर इलाज केला तर माझं मन मला खात राहिलो. तुम्ही फक्त शुभंकरला परवानगी द्या. अरे पण त्याचं कॉलेज. अहो त्याच्या कॉलेजच्या वेळात मी जाईल ना, नंतर मग शुभंकर जाईल आणि मग घरी येईल. बाई नाही म्हणू नका, नाहीतर माझे काका. बाळ, तुला जमेल का कॉलेज सांभाळून हे सगळं? आई तसं जमेल ना. न जमायला काय झालं? तशी पण आज कॉलेजला सुट्टी आहे शुभंकरला. उद्या सकाळी येईल तो. आज भेट होईल काकांची आणि शुभूची, शुभंकरची. दोघं एकमेकांना ओळखतील आणि एकमेकांची ओळख झाली की मग सगळं सोपं होईल. ठीक आहे बाळ, जा तू कृष्णकांत बरोबर. बाई खूप उपकार झाले तुमचे बाई. काका बरे झाले ना की त्यांची 100वी साजरी करायला मी तुम्हाला नक्की आमंत्रण देईन. यायचं हा बाई तुम्ही. ते सगळं ठीक आहे, पण आता सध्या काकांची काळजी घे आणि बाळ येईल तुझ्या बरोबर. बाळ, जा तू कृष्णकांत बरोबर. होय. के तू गाडी काढ, मी आवरून येतो. हा आई. आई, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते तरी विचारायचं. मी पुण्यात माझ्या दादाला बघायला सांगितलं असतं. नेमकं काय प्रकरण आहे ते? अगं थांब, आधी सगळं नीट कळू दे तरी आपल्याला. आणि तसंच काही वाटलं ना तर सगळी जबाबदारी मी तुझ्यावरच सोपवणार आहे. थोरली सून आहेस ना तू या घरची. पम्मीदी, अगं मला इथे काम करायला कसं जमणार आहे? म्हणजे एवढे माणसं आहेत इथे, आणि तू आणि झेंडू सोडली तर मी कोणालाच ओळखत नाही. आणि ह्या कामाबद्दल मला काहीच माहित नाही ग. इथे जर तुझा फोटोग्राफर मित्र असता तर जमलं असतं ना तुला. अगं तसं नाही पम्मीदी, तसंच आहे. ठीक आहे, बोलवूनच घेते मी त्याला. पम्मीदी अगं तसं नव्हतं. तसंच आहे, अगदी तसंच आहे. पण त्यांना कसं जमणार? इच्छा तिथे मार्ग, आणि त्याला त्याचा मार्ग बरोबर सापडलाय. काय? के हा? अरे हे काय, आपण तर हॉस्पिटलला जाणार होतो ते पण पुण्यात, मग इथे? अरे हॉस्पिटलपेक्षा इथे याची इमर्जन्सी जास्त होती. म्हणजे समोर बघ. फोटोग्राफर? फक्त फोटोग्राफर नाही,
माझा पर्सनल फोटोग्राफर. आणि आता तो इथे तुझ्या बरोबर काम करणार. का तुझे वेड ह्या जीवाला जडावे, का तुझे स्वप्न दिवस रात्री पडावे. जसे शिंपला मोती, जशी आभाळ धरती, जुळली आपुली प्रीती. फुलते फुलते हलवार गोड नाते. कुणी हे हसुनी सांगून कानी जाते. तुझं माझं जमते जमते, तुम्हाला माझ्यासोबत काम करायला आवडेल ना? तुझं माझं जमते जमते.